हा जो भाग आहे तो आणि त्याच्यात दिरंगाई होत असेल तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की एक छोटी बेबी बोलतच नव्हती, पण तिला शेवटी ज्यावेळेला मी तिला एक छोटासा गेम काढून दिला त्याबरोबर ती म्हणाली की 2-3 वेळा खेळली त्याच्याबरोबर आणि मग मला म्हणाली मैं भी सब कुछ आपको आंटी बोलूंगी. त्याच्यामुळे कसं आहे त्या मुलाच्या मनात विश्वास आणि प्रेम हे त्यांना जागृत झालं तर ते त्या ठिकाणी बोलतात. पण मुळात पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एवढ्या 3-3, 4-4 पोलीस अधिकाऱ्यांसमोर ते बाळ बोलेल कसं? त्याच्यामुळे कुठेतरी एक वेगळी रूम, जशी कोर्टं आमची सेपरेट असतात पॉक्सोच्या बद्दल, तशासुद्धा विचार थोडा करणं गरजेचं आहे. मी सरकार अतिशय संवेदनशील आहे, पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही 12-15 वर्ष सांगून अधिकारी बदलतात, अधिकाऱ्यांमध्ये अनेक कार्यक्षम अधिकारी आलेले आहेत, पण व्यवस्था म्हणून बदलण्यासाठी पालकांचा आणि समाजाचा सहभाग जर काय त्यात वाढला तर मला असं वाटतं की नक्की त्याचा चांगला परिणाम झालेला दिसेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतोय अनेक घटनांमधून, असं वाटतंय का आपल्याला? हां बोला. वडेट्टीवार यांनी आता टीका केली, खरंच कायद्याचं राज्य आहे का या राज्यामध्ये? कारण सत्ताधारी मंत्रीच पुण्यामध्ये गुंडांना सोबत घेऊन फिरत आहेत. मला कोणी गुंडाला बरोबर घेतलंय मला माहीत नाही आहे. मंत्र्यांनी गुंडांना बरोबर घेतलं का गुंडांनी मंत्र्यांना बरोबर घेतलंय. पण मला दुसरं असं वाटतं की विरोधी पक्ष जेव्हा बोलतो त्याला नैना सहानीचं हत्याकांड असेल, जळगाव वासनाकांड असेल, ही सगळी कोणाच्या राज्यात झालेली आहे? काँग्रेसच्याच राज्यात झालेल्या घटना आहेत. अनेक हजारो घटना आहेत झालेल्या. आजसुद्धा त्या ठिकाणी कलकत्त्यामध्ये